नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं आपल्या महाराष्ट्र विशेष पॉडकास्टमध्ये. मी आहे तुमची होस्ट अर्चना आणि आज आपण भेट देऊया महाराष्ट्राच्या हृदयातील एक महत्त्वाचं शहर, जिथं इतिहास, संस्कृती, शिक्षण आणि आधुनिकतेचा अनोखा संगम आहे. होय, मी बोलते पुणेबद्दल. चला तर मग पुण्याच्या या अद्भुत सफारीला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपण पुण्याचा इतिहास बघणार आहोत. पुण्याचा इतिहास खूपच समृद्ध आणि मनोरंजक आहे. पुणे हे शहर पाटेश्वर किंवा पुण्यपत्तन म्हणून ओळखलं जात असे. 16व्या शतकात मुघल साम्राज्यात पुण्याचा समावेश झाला. नंतर हे शहर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आलं. पेशव्यांच्या काळात पुणे हे मराठा साम्राज्याच्या राजधानीचं शहर बनलं. पुण्याचा एक महत्त्वाचा ऐतिहासिक ठसा म्हणजे शनिवारवाडा. शनिवारवाड्याची बांधणी 1732मध्ये बाजीराव पेशवे यांनी केली होती. हा वाडा मराठा साम्राज्याच्या राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासाचा साक्षीदार आहे. आता आपण पुण्याची संस्कृती आणि परंपरा बघूयात. पुणे शहराचा सांस्कृतिक वारसा खूपच समृद्ध आहे. येथील लोकसंख्या विविध धर्म, जाती आणि संस्कृतीचं मिश्रण आहे. पुणेकरांच्या जीवनशैलीमध्ये संस्कृती आणि परंपरांचा महत्त्वाचा भाग आहे. गणेशोत्सव हा पुण्यातील प्रमुख सण आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं आणि तो आता मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या काळात पुणे शहर रंगीबेरंगी होऊन जातं आणि संपूर्ण शहर गणेशाच्या आराधनेत दंग होतं. आता आपण बघूया पुण्यातील प्रमुख पर्यटन स्थळे. तर शनिवारवाडा. शनिवारवाडा हे पुण्याचं प्रमुख ऐतिहासिक स्थान आहे. याची स्थापत्यकला आणि ऐतिहासिक महत्त्व पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. त्यानंतर आगाखान पॅलेस. आगाखान पॅलेस हे महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ बांधलेलं एक प्रसिद्ध ठिकाण आहे. गांधीजींच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाची आठवण म्हणून हे पॅलेस जतन केलं जातं. त्यानंतर पार्वती हिल आणि मंदिर. पार्वती हिल हे पुण्याच्या दक्षिण भागातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. येथील पार्वती मंदिराची उंची 2100 फूट आहे आणि येथून संपूर्ण पुण्याचं विहंगम दृश्य पाहायला मिळतं. त्यानंतर शिवाजीनगर. शिवाजीनगर हे पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आणि ऐतिहासिक वास्तू आहेत. सारसबाग. सारसबाग हे एक सुंदर बाग आहे जिथे गणपती मंदिर आहे. हे मंदिर लोकांच्या श्रद्धेचं स्थान आहे आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत शिक्षण आणि ज्ञानाचा केंद्र. पुणे हे भारतातील प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे. येथे अनेक नामांकित शैक्षणिक संस्थानं आहेत. पुणे विद्यापीठ, SP कॉलेज आणि फर्ग्युसन कॉलेज यांसारख्या शैक्षणिक संस्थांनी पुण्याला पूर्वेचे ऑक्सफर्ड ही ओळख दिली आहे. विद्यार्थ्यांसाठी पुणे हे एक आदर्श शहर आहे. येथील शैक्षणिक वातावरण, सुविधायुक्त वसतिगृहे आणि स्पर्धात्मक परीक्षांची तयारी यामुळे देशभरातील विद्यार्थी पुण्याला आकर्षित होतात. यानंतर खाद्यसंस्कृती. पुण्याची खाद्यसंस्कृती खूपच विविध आणि चविष्ट आहे. येथील मिसळपाव, वडापाव आणि भेळपुरी खूप प्रसिद्ध आहेत. शनिवार पेठेतील जोशी वडापाव, कट्यार रोडवरील वैशाली इडली आणि लक्ष्मी रोडवरील गुडलक कॅफे हे काही खास ठिकाणं आहेत. याशिवाय पुणे शहरात अनेक मल्टी कुझिन रेस्टॉरंट्स आणि
फाईन डायनिंग ऑप्शन्स आहेत. येथील डेक्कन जिमखाना परिसरात तुम्हाला विविध प्रकारचं खाद्य मिळेल. पिंपरी चिंचवड भागातही अनेक चांगली रेस्टॉरंट आहेत. यानंतर उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम आपण बघणार आहोत. तर पुण्यातील उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे पुण्याचं विशेष आकर्षण आहे. गणेशोत्सव, दिवाळी, होळी आणि पुणे फेस्टिवल हे काही प्रमुख उत्सव आहेत. पुणे फेस्टिवल दरवर्षी सप्टेंबर महिन्यात साजरा केला जातो, ज्यात संगीत, नृत्य आणि कला यांचा संगम पाहायला मिळतो. त्यानंतर स्थानिक जीवनशैली बघणार आहोत. तर पुणेकरांची जीवनशैली साधी आणि सुबक आहे. येथील लोक शांत आणि समंजस आहेत. पुणे शहरात शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रात भरभराट आहे. येथील लोकांमध्ये शिक्षणाचं महत्त्व आणि आत्मसन्मान मोठा आहे. पुणे शहरात सायकल चालवणं आणि जॉगिंग करणं हे खूपच लोकप्रिय आहे. शहरात अनेक उद्यानं आणि जॉगिंग ट्रॅक आहेत, जिथे लोक आरोग्यदायी जीवनशैलीचा आनंद घेतात. त्यानंतर शॉपिंग आणि स्मरणिका. पुणे शहरात शॉपिंगसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. लक्ष्मी रोड, तुळशीबाग आणि ABC फार्म्स हे प्रमुख शॉपिंग हब्स आहेत. येथून तुम्ही हस्तकला वस्त्र, पिथोरा पेंटिंग्स आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन वस्तू खरेदी करू शकतात. तसेच पुण्यातील FC रोड आणि डेक्कन जिमखाना परिसरात अनेक ब्रँडेड शॉप्स आणि मॉल्स आहेत, जिथे तुम्हाला आधुनिक फॅशन आणि वस्त्र मिळतील. त्यानंतर भविष्यातील योजना आणि विकास. तर पुणे हे स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत शहर आहे. येथील विकासासाठी विविध योजना आखण्यात आल्या आहेत. नवीन मेट्रो लाईन, स्मार्ट रस्ते आणि आधुनिक सुविधांचा समावेश यामुळे पुण्याचा विकास वेगाने होत आहे. पुणे मेट्रो प्रकल्पाचा उद्देश आहे शहरातील वाहतूक समस्या सोडवणे आणि प्रवास अधिक सोयीचा आणि आरामदायक बनवणे. याशिवाय पुण्यातील IT पार्क्स आणि बिझनेस हब्स यामुळे येथील आर्थिक विकासही वेगाने होत आहे. त्यानंतर पर्यावरण आणि शाश्वतता. पुणे शहरातील पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. शहरातील वृक्षारोपण, जलसंधारण आणि स्वच्छता मोहिमा यामुळे पुण्याचं पर्यावरण निरोगी ठेवण्यात मदत होते. पुणेकरांनी प्लास्टिक बंदी, वेस्ट मॅनेजमेंट आणि ग्रीन बिल्डिंग्स यासारख्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. तर मित्रांनो, ही होती पुण्याची सफर. मला आशा आहे की तुम्हाला माझा हा पॉडकास्ट आवडला असेल. पुण्याच्या इतिहास, संस्कृती, शिक्षण, पर्यटन स्थळ आणि जीवनशैलीची माहिती घेण्यासाठी तुम्ही नक्कीच एकदा पुण्याला भेट द्या. पुढील एपिसोडमध्ये आपण महाराष्ट्रातील आणखी एका अद्भुत ठिकाणाची सफर करूयात. तोपर्यंत धन्यवाद.